कोण आहे त्या भुवनेश्वरी? कुठे असेल त्या? आता या क्षणी तरी ते कोणालाच माहिती नाही. पण कवा ना कवा तरी ती येईलच की. मग ती आल्यावर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? त्यांना कडकडून मिठी मारणार. चारू, काय बोलतेस तू? हे ती भुवनेश्वरी आली तर तू तिला मिठी मारशील? हो. चारू, तुला राग नाही आला त्या बाईचा? राग का येईल मला त्यांचा? उलट मला त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटते. किती केले त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांचे आभार मानायला हवेत. माझ्या मागे त्यांनी माझा संसार सांभाळला, माझं घर सांभाळलं, माझ्या मुलाला सांभाळलं, त्याला लहानाचं मोठं केलं. त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं याची जाणीव आहे मला. आणि म्हणूनच त्या परत आल्यानंतर मी त्यांना कडकडून मिठी मारणार. चारू, तिनं काहीही केलेलं नाहीये. मी सांगितलं ना तुला. असं कसं म्हणताय तुम्ही? आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलंय. ही किती मोठी गोष्ट आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही. एक दोन तीन चार अमलपुरातली पोरं हुशार. एक दोन. मला एनर्जी सेव्ह कर म्हणला आणि मला नसायला लागले. चारू, आपल्या त्याच मुलाला तिनं जाणीवपूर्वक निरीक्षण ठेवलं ह्याचं काहीच नाही. आणि हे का केलं तिनं? तर तिला स्वतःला शिक्षणाचा तिटकार आहे म्हणून. काय केलं ग तिनं चारू? काय केलं? लहानाचा मोठा अधिपती होणार होताच, पण तिनं अधिपतीचं नुकसान केलंय. तिनं अधिपतीला शिक्षणात खुजं ठेवलंय. मान्य आहे, तिने अधिपतीला शिक्षण दिलं नाही, पण त्याच्यावर प्रेम तर केलं, त्याच्यावर माया केली, त्याच्यावर संस्कार केले चांगले. चारू, काय बोलतेस तू? कसली माया, कसलं प्रेम? कसली माया, कसलं प्रेम? अहो, इथे आल्यापासून मी बघते अधिपती किती प्रेम करतो त्यांच्यावर. त्याची जन्मदाती आई समोर असताना सुद्धा तो मला स्वीकारायला तयार नाही, कारण त्यांनी भुवनेश्वरीला एखाद्या देवीचं स्थान दिलंय त्याच्या आयुष्यात. यावरूनच कळतंय की भुवनेश्वरीने त्याच्यावर किती प्रेम केलंय ते. माझ्या मुलाला त्यांनी स्वतःचा मुलगा समजला, हीच खूप मोठी गोष्ट केली त्यांनी. खरंच कमाल आहे आईंची. केवढे वेगळे विचार आहेत त्यांचे. भुवनेश्वरी मॅडम बद्दल त्यांच्या मनात राग तर नाहीच आहे, उलट त्यांचं कौतुक करतायत त्या. कृतज्ञता आहे त्यांच्या मनात. स्वागतम स्वागतम स्वागतम. सूर्यवंशी साखर कारखान्यातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सगळ्या दहीहंडीमध्ये ही दहीहंडी सर्वात मानाची मानली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्यासाठी पुन्हा एकदा आपले विशेष आभार.
या वर्षी बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. जे गोविंदा पथक दहीहंडी फोडेल त्याला तब्बल 1,00,000 रुपये बक्षीस मिळणार. आणि आपले थोरले सरकार आणि आपले अधिपती युवा शक्तीला नेहमी प्रोत्साहनच देतात. दहीहंडी दरवर्षी फोडल्या जाती आणि दहीहंडी फोडताना कोणत्याही गोविंदा पथकाला इजा होऊ नये यासाठी आपले धाकले सरकार, थोरले सरकार विशेष काळजी घेतात. आपल्या भुवनेश्वरी मॅडम म्हणजेच आई साहेबांनी जी ही प्रथा सुरू केली आहे, ती प्रथा यशस्वीपणे आपले धाकले सरकार पुढे घेऊन चालले आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. थोरल्या सरकारांबद्दल काय बोलावं. एक वेळ समुद्रातलं पाणी मोजता येईल, पण त्यांच्या मायेचा ओलावा मोजता येणार नाही. गोविंदा पथक म्हटलं की युवा शक्ती आलीच. आणि युवा शक्तीसाठी आपल्या भुवनेश्वरी मॅडम म्हणजेच आपले आई साहेब आणि आपले धाकले सरकार हे कायम प्रोत्साहनच देतात. कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये म्हणून आपले धाकले सरकार म्हणजेच अधिपती सूर्यवंशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण दहीहंडी फोडण्यास सज्ज व्हावे. धाकले सरकार, पहिला मान आपला. मानबिन काय नाही, फक्त एवढंच सांगतो, थर बांधताना मजबूत बांधा. बारक्या पोरांना जरा सांभाळून, कुणाला दुखापत व्हायला नाही पाहिजे, इजा व्हायला नाही पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आपण हा खेळ आनंदासाठी म्हणून खेळतोय, एवढं फक्त ध्यानात राहू द्या. नमस्कार दादा. हा जा, काम व्यवस्थित झालं पाहिजे. हो. गडबड काही करू नको. नाही. हा जा 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 जा. ए रम्या, हं. तुझी माणसं काम करतील ना व परतील तोंडावर. काळजीच करू नका तुम्ही. या टायमाला 100% काम होतंय म्हणजे होतंयच बघा आपलं. लय बरं वाटलं बघा तुमच्या तोंडून हे ऐकून. तुम्ही जे जे काही तुम्ही सांगितलं नव्हतं आता, ते समजा माझ्या भूमीनं केलंय बघा. मी स्वतः डोळ्यानं बघितलं. बाई की आमच्या ताईने का नाही या घरासाठी खूप काही केलंय हो. हा म्हणजे ही तर कुणाला जाणीव नाही त्याची. पर तुम्ही जे काही बोलला का नाही माझ्या ताईविषयी, तर ती ऐकून लई भारी वाटलं बघा. लय मोठं मन आहे बघा तुमचं. तुमच्या जागी दुसरं कोणी असत्यानं तर हे असं बोललं नसतं. अहो तुम्ही माझ्या भूमीला समजून घेतलं. लय बरं वाटलं बघा. माझी लेक या घरातून गेल्यापासनं लय परक्यावानी वाटत होतं. पण हे आता तुमचं बोलणं ऐकून तो परकेपणा निघून गेला बघा. शांत व्हा तुम्ही. तुम्ही सुद्धा या घरासाठी खूप केलंय. तू काही म्हण चारू, तुझं मन मोठं आहे, पण माझ्या लेखी त्या बाईला कसलंही स्थान नाही. जाऊ दे हा विषय आता हे काही महत्वाचं नाहीये. मला ना आपल्या अधिपतीची खूप काळजी वाटते. तिथे दहीहंडीला किती थर लावतील, हा तिथे वर चढणार आपला गोविंदा, मला ना खूप हुरहुर लागून राहिले. आई, मी काय म्हणते, तुम्ही नका काळजी करू. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ना त्यांच्याबरोबर. त्यांना काही होणार नाही. अगं काही होणार नाही म्हणून कसं चालेल. खूप अस्वस्थ वाटतं. मला ना चैनच पडत नाहीये. तुला इतकं अस्वस्थ वाटतंय तर मग आपण जाऊया तिकडे. अहो पण अक्षरा, असंही दरवर्षी दहीहंडी स्पर्धेचा बक्षीस समारंभ त्या भुवनेश्वरीच्या हस्ते व्हायचा. यावर्षी तो चारूच्या हस्ते होईल. आपण सगळेच जाऊया आता. चल. नाही आपण जाऊया तिकडे, पण ते बक्षीस समारंभ वगैरे माझ्या हस्ते असलं काही नको प्लीज.
चारू असं का म्हणतेस? अगं तू मालकीण आहेस या घराची, आपल्या फॅक्टरीची, आपल्या सगळ्या बिझनेसची. तुझा मान आहे हा आणि हे तुझ्या हस्तेच व्हायला हवं. तू आवर, आपण जाऊया. अक्षरा तूही आवर. हो. अक्षरा, तू समजव ना यांना. तो बक्षीस समारंभ वगैरे माझ्या हस्ते नको. मला ना त्या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. हो हो ठीक आहे ठीक आहे, आपण तिकडे गेल्यावर बघ. हं? ठीक आहे, मी आवरते. तू पण चल, निघूया आपण. दुर्गे, बघितलं ना व? ह्या अशा असतील असं वाटलं नव्हतं. वय गाते, लई चांगल्या मनाची बाई आहे बघ. खरंच मलाही खूप बरं वाटलं. बरं चला आता आपण आवरूया, आपल्याला फॅक्टरीत जायचं ना, आवरून घेऊ. वय वय, मी चंचीला बी सांगते. हा हो. टाकल्या सरकारांच्या अनुमतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. काय तर नवीन आलेल्या पथकांनी नाव नोंदणी करून घ्या. टाकले सरकार कुठे आहे? ते तयार होऊन येत आहेत. झाली का तयारी झाली? हो हो, पहिला मान तुमचा. चला दहीहंडी फोडू. नाही 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 नाही, नको तसं नको. आपलाच कार्यक्रम, आपणच पहिली हांडी फोडायची असं नको. त्यापेक्षा ते नवीन पथक आले बघ यावर्षी, त्या पोरसनी देऊया पहिला मान. हा अरे पण आपल्या फॅक्टरीचं दहीहंडी पथक रेडी आहे. आपलीच बॅट, आपलीच पहिली बॅटिंग असं नको रे. त्यासनी सांगू की पहिला सांग. ए सांग. यावर्षी आपल्याकडे जे नवीन पथक आलंय, दहीहंडी फोडण्याचा पहिला मान टाकल्या सरकारांनी त्यांना दिलाय. टाळ्या! या 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 या. चला चला, थर लावायला सुरुवात करा. अशा तऱ्हेने पहिला थर लागलेला आहे. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग. बली की जय. आता तिसरा थर लागलेला आहे. मला तरी असं वाटतंय की आता हांडी हेच फोडणार. अरे अरे पडले. अरे, हळू हळू जरा हळू. सांभाळून सांभाळून. सूर्यवंशी कुटुंब म्हणजेच आपल्या फॅक्टरीचे मालक येथे हजर झाले आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. का हो, तुम्ही कसं काय? अहो काळजी वाटत होती, आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटत होती. आता तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. हा ते मी करतो, पण तुम्ही ह्यासनी कशाला घेऊन आला? अहो मी नाही यांना घेऊन आली, त्याच म्हटलं त्यांना इकडे यायचंय. खरंच काळजी वाटत होती हो. बरं ते जाऊ दे, तुम्ही सांभाळून खेळा आता. हां आता अजून एक मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि ते दहीहंडी फोडण्यास सज्ज आहे. बसा बसा. बजरंग बली की जय, बोल बजरंग. बली की जय. हे फार अवघड आहे हो. एकमेकांच्या खांद्यावर चढून उभं राहायचं. भीती वाटते मला. आता आपल्या समोर येत आहे सूर्यवंशी साखर कारखान्याचा गोविंदा पथक.
अहो मला खरंच खूप भीती वाटते हो. दादू तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सगळे आहोत ना. आणि अधिपतीला सवय आहे या सगळ्याची. तर येणारे खरी मजा, फायटिंग सीन बघायला भेटणार. अय चंचे, सकाळ धरणं कुठे गेलतीस ग? आणि काय बोललीस आता? खरी मजा काय काय म्हणजे? मम्मी तुझं थोबाड बंद ठेव, सायलेंट मोडवर जा आणि बघ काय होत आहे. आता काय कुरापत करून बसलीस? मम्मी तू काल बायकांना घरात बोलून एक प्रयत्न करून बघितलंस ना व? आता म्या काय केलंय ते बघ. एकच ध्यानात ठेव, अधिपतीचा कार्यक्रम होणार आहे. अधिपतीचा कार्यक्रम म्हणजे काय? अगं तू काय? अधिपतीने केवढी भारी तयारी केली आहे का नाही? किती मंडळी जमवल्यात बाया. 2-2 मंडळ आलती दहीहंडी फोडाय, पण काय झालं नाही है ना? ही गेली बी. काय ऐकलं का नाही काय माहिती. उगाच एवढं चांगलं चांगलं बोलले म्या. मी तू आहे ना आता चांगलं वाईट काही बी बोलू नको. सायलेंट मोडवर जाऊन बघ काय होत आहे ते. करायची सुरुवात, जोर लावायचा. या वर्षी हंडी आपणच फोडायची. थांबा 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 थांबा. काय झालं? हे हे बघा, मला लांबून काहीतरी चमकताना दिसलं म्हणून मी आले. हो टाचण्यात त्यांच्या खांद्यावर बघा ना. काय रे बाबा, तुम्हाला बरं दिसलं एवढं लावणं टाचणं? आणि माझं लक्ष गेलं कारण काहीतरी चमकत होतं त्यांच्या खांद्यावर. अहो तुम्ही अनवाणी चढणार ना, लागलं असतं ते पायाला. अहो दादा तुम्ही टाचण्या लावून का आलाय? कुणालाही लागू शकलं असतं. वहिनी साहेब ते पताका माळा लावत होतो ना, चुकून राहिले असतील. सॉरी हा. नाही अहो पण तुम्ही इथे उभे राहणार आहात ना, कोणीतरी पाय दिला असता. आपण काळजी घ्यायला पाहिजे ना. त्या टाचण्या काढा बघू, काढा आधी. बरं काढा. द्या द्या माझ्याकडे. कमालच केली बरं का तुम्ही. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी म्हणायची वेळ नाहीये. ऑल द बेस्ट. सांभाळून. चला करायची काय सुरुवात? बोल बजरंग. चंचे काय केलंस तू? मला ना काय कळना झालंय बघ. हे ना दरवेळीच आहे त्यांचं. म्हणजे कस बघ, त्या मास्तरडीला काय करायला जावं तर तो अधिपती मध्ये येतोय. त्या अधिपतीला काय करायला जावं तर मास्तरडी मध्ये येते. दरवेळी ना तिला पुढं पुढंच करायचं असतं. दरवेळी आपल्या पायात खोडा घालत असते ती. चंची आता यो खोडा आपल्या पायात येणार नाही ना व. म्हणजे अगं म्हणजे काय म्हणजे? या समजा गोष्टी आपण केल्यात हे त्यासनी कळायला नाही पाहिजे. हे बघ बायकसनी बी मी आधी सांगून ठेवलं होतं का हे जर समजा उघडकीस आलं तर म्या माझ्यावर घेणार नाही. ना आता काय झालं का नाही तर काय बी नाही ग आपल्याला वाचवाय. अगं मम्मी मी काळजी घेतली बरोबर, तू नको टेन्शन घेऊस. नाही नाही नाही. हे बघ हे समजा जर अधिपतीला कळलं तर तो आपल्याला हाकलून देईल. त्याच्या बापानं आपल्या ताईला हाकललंय आणि पोरगं आपल्याला हाकलल. मम्मी त्याला अजून काय समजा कळलेलं नाही. आणि त्याला जरी कळलं तर तो आपल्याला हाकलायला तो धड असायला पाहिजे ना. मी ठेवते का त्याला धड? हा चंचे. अरे जड बुद्धीची एवढं बी जमाना झालं खरं तुम्हाला? अरे साध्या टाचण्याला पोहायच्या होत्या. अरे जरा सुमरीत काम करायचं ना. आम्हाला काय माहिती त्याच्या बायकोची एवढी बारीक नजर असेल. तिला बऱ्याच टाचण्या दिसल्या. हे बडबड बंद कर बाबा आता. हे बघ प्लॅन आहे आपला फसलेला आहे. जाऊ दे मरू दे ते.
आता प्लॅन बी. हा, कोणाच्या बी लक्षात नाही आलं पाहिजे, नाही तर तू बी मरशील ना मला बी मारशील. हा, जा प्लॅन बी. काय प्लॅन बी? ए फसलाय, प्लॅन बी. जा पळ 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 पळ. अक्षराची नजर कमाल आहे. तर लक्ष गेलं म्हणून बरं, नाही तर हेच म्हणत होते मी तुम्हाला, कधीही काही होऊ शकतं म्हणून म्हणत होते आपण जाऊया म्हणून. बरं झालं ना आपण आलो ते. आणि बरं झालं आपण इथे आलो ते. पण तू घाबरू नकोस. बघ अक्षरामुळे अनर्थ टळला केवढा.